नमस्कार मंडळी, समृद्धी ठीक चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत केळीच्या सोपापासून कसं मकर बनवलं जातं ते। चला तर बघूया आपण। केळीच्या सोप्यापासून ही मकर बनवतात। छान असं पारंपरिक पद्धतीने कापून टाकते। थोडीफार माहिती सांगा। सांग। 17 वर्ष आम्ही याच्यापासून बनवतोय, मकर करतोय केळीच्या सोपापासून। कधी होडी, कधी मंदिर, सत्यनारायण हे कलश, असे खूप वेगवेगळे प्रकार आम्ही ह्या केळीच्या सोपापासून बनवतोय। कारण आम्हाला पृथ्वीचा हे करून नैसर्गिकरित्या मकर किती छान आणि कसं चांगलं दिसत त्यासाठी आम्ही हा प्रयत्न चालू आहे। अच्छा, आता हे साधच बनणार ना? अजून चालू आहे काम। हे सगळे ग्रामस्थ बसलेत, मस्त बनवतायत बघा। रात्रीचे असे सगळे ग्रामस्थ आहेत, रात्रीचेच बनवत आहेत। मुलं पण अशी खेळत आहेत, मजा करतायत बघा। दरवर्षीप्रमाणे पारंपरिक पूजा आमच्या इथे होते। सागवे घोडेपोई 12 मेची पूजा आहे। तुमच्या मंडळाला किती वर्ष झाली? 24 वर्ष झाले मंडळासाठी आमच्या। अच्छा, 2003 मध्ये आमची पूजा मंडळ स्थापन झालंय आणि 17 पासून आम्ही पूजा 2007 पासून आम्ही पूजेला सुरुवात केली आहे। ओके, पूजेचं आमचं 17 वर्ष आहे सध्या। मंडळाला जवळ आपले 24 वर्ष पूर्ण झाले। अच्छा, याच उत्साहाने याच जोशाने हे कार्यरत आमचं संपूर्ण अखंडपणे चालू आहे। खूप हौशेने सगळे कार्यकर्ते येतात एक दिवसासाठी मुंबईवरून, सागरमणी सगळे वेगवेगळ्या ठिकाणून येतात, परदेशातून। एक कोकणात मग आपली एक हौस वेगळी असते याच्यामध्ये। हो, किती मोठं माणूस गेला काय झाला तर कोकणात आल्याशिवाय राहत नाही। हां, थँक्यू। हळदी कुंकूचा पण समारंभ असतो, तर लाडू, तिळाचे लाडू चालू आहेत बनवायचं। तिळाचे लाडू बनवत आहेत सगळे, आणि ह्या वहिनी ढवळत आहेत, पाक ढवळत आहेत लाडू। मग असे लाडू बनवत आहेत, छान छान लाडू, तिळाचे लाडू बनत आहेत। मकर बनला आहे। छान असा मकर केलाय। व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब पण करा।